आता टाइम होईना हे गाव न मै पाटील आता टाइम होईना आता आम्ही तमाशा चालू पाटील काय ऐकस आम्ही एक वायता पावता शेज झोपी राहायचं का निजी राहायचं पण मग आता आम्ही मी गमत करशी आता टाइमच होईना आता चालूच करू ना अरे पाटील आम्ही तुला एक शब्द नाही सांगेल एक तर आम्हाला आणणार पण ना कारण ती आणणार तुम्ही दुसरे गावना लोक अरे आम्ही दुसरी गावना पण तुला सांगणार ओढाच ना मग सांगणार आम्हाला पैसा कशा पाटील जरा काही सुनेली तो बोल नाही ना हो मन मग गाव ना हो हेद्र हो कवडा दिसेल बारीक पाटील तू मला बाय बाय खावतो आता थोडा मला ना काय खातो काला मार खाता मग तो पक्का देत आता चालू करतो हा तुम्ही बसा आता ते कमे तोला ही राहणार हा बसीला आता ही राहणार लव ए रोशनी नंदनी कमन मैं काय सांगू दगडा गावची थाव दादा हा जरा तमाशा वाला या लोक कसला दगडा दोस्त काय भाव धर घे बाजूला इथं दोघं काय घर बांधायला दगडा गता बांधायला ए नंदनी गा बसा का रोशनी कडे काय आत ना हा बोलाव ना त्याला खुशी कडे काय ओ खुशी चांदनी लवकर या हात दे हात दे ये कल पोर का हात आणि आम्ही तर 3 गाडी आम्ही 2 गाडी का भिटका करते का काय करायचं वस्तू ए खुशी रोशनी लवकर या या हे तमाशा देखायला वाला हां चांगला गाणं लावी याला गमत दाखवा काय निजी पण तशी गमत दाखवू द्यायला हा बरोबर का नाही हां चालेल कुठे भांडण नाही करू शकत तुझ्या तिन्ही माल भारी होता तंसरी तू कनी पुरलेवाला तू माझं काय सांगू मैं सांगू मैं तर हो काळा जोग दिसू मला कोण पोर देवाला मला विचार ना तू कनी वदील तव मालीन तू कनी लेवाला मैं तर 3 पोरी लेवाला हा तुम्ही मग शेगडा बाईने बस झाली काय हा लवकर
कॅमेरामॅन ही पैरीले फोकस के जरा ओ पैरा पैरीले दगो देहरा मैं तुला का गादी देल का मैं कंची तो गादी देल कंची तो गादी देल तुला मैं कैदी का गादी देल आता पण कोंदडा में आम्ही कधी कोंदडा होता कोंदडा में नहीं रे कॅमेरामॅन आणि ऐकायची धागा कोंदडा मेन काय कोणी बोला तू गेला आणखी ठोकी कर सांग कधी सांगा हा मला असं कधी कोंदडा मेन येणे दोघं दी धावा मग काही दिला गाडी गेलो तुला आवडी जाणार मला आवडत नाव कटून मला काटाच उतरी की आता बोलताच नाही येत या तरी आपला वत पण आपले बर्दीपाडा डोरपाडा गईला ईश्वरवाडी तगले बाजू तरी कोणीच नाही समजे पण तशी जामे री करते आवाज दुसऱ्या गाणं पाहिजे पोरला तर बोलायचं बी नाही कशी सांगत पैसा वाला माटी है तू अनि बंगला वाला माटी है तू वरडकीने ठगाई गिरा आम्ही कोणाला मदहेने रोडते बहुरा वरडकीने ठगाई गिरा आम्ही कोणाला मदहेने रोडते बहुरा पैसा वाली माटी है तू बंगला वाला माटी है तू पैसा वाला माटी है तू बंगला वाला माटी है वगन की में सगाई गिरा आम्ही कोंदडा बहिणी रोडती बाहुरा हाय पोरला मारी टाकलं काय सांगली कशी लावणी रय कशी लावली लावणं लावणं कोयता वाला नवरा गौसू अशी लावलीस ना आणि कशी लावलीस हा लाव कोयता वाला नवरा गौसू झोपडी वाला नवरा गौसू मला उस्तोडाला गुजरातला लई गायार मै भांडी भांती भांती रोडी पडल्यावर तुला बाजाचे लाव बांधी बांधी रोडी कोणी पुन्हा बाजाचे लाव तमाशा बंद करा तमाशा बंद करा उभा राहा तुम्हाला गाड्या निभावल्या अरे नंदू, अरे
सोबत राही पाटील दादा याला तुम्ही शिकवलं मानता नाही का हे लोक आम्ही मानता गमत नाही. बोला तर आम्हाला काय सांगतो मानत नाही का तुम्ही मानत नाही साहेब बोलू मोठा साहेब बोलू पुन्हा पीठ पाणी टाकी दे हा बोला बोला असेल ते. तुम्हाला चांगला रट्टा लायतील बोलू ना माय बोलू हो. साहेब ओ साहेब जल्दी जल्दी ओ साहेब बिपिन साहेब मोठा साहेब हे विस्तारले अंदर त्याच्याशिवाय कोणाला चालत नाही हे इस्तार मग त्याने पुढे कोणा गुदारा नाही हा गबासा गर्दी कर सानो का ओ साहेब उन्हा उन्हा राम 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 अरे पाय करा ना यो साहेब तर ना गाम माळा टाकीव ना आणि तो येला तिकट रे माग काय गाव अरे मला नाही तुम्हाला विचारच तुम्ही खानबारा मत मोठं का होता अरे कारभारी पाटील अरे काय काय झाला काय आपल्या गावला तमाशा ठेवा या लोक कटला नाही पक्का रुबाब करता कोण बद्दा मार देता कोण मला बिला मार देता तुला मारलं हा. कोणी मारलं तुला तमाशावाला बे सोडता या कटला लोक ए भडवा इकडे या आणा तू नाटा बा हो हो तू ना बा काय रे काय कासाची गर्दी कदा करते तुम्ही काय तुझ्या आईची उच्चा आवाज करू बोलू नको आणि काय ना, एक वाजता गमत करतात आम्ही बसी बसीने काय झोपी पाडते का आम्हाला टाइम दिलेला होता कायम दियल मध्ये टाइम दिलेला होता तेच प्रमाणे आम्ही तमाशाला चालू करू तुमची काय इथे गर्दी तुम्ही कोणत्या गावाच्या आणि कोणत्या गावाच्या आणि इथे नाही तुम्ही कारभार आणते तुमचे बापाचा इथे चालते का चालते वा अरे सगळा लोक माझ्या पाय धरते तुम्ही कसे पाय नाही धरत तुम्ही मला ओळखत नाही का हो का भगवान ये ना पाय धरते म्हणा तुला काय धरतं? आ? कारभारी भगवान नाही तो याच्याला ओळख लागली का नाही माझी ओळख दाखवली का नाही हे आमने इस्तार मा मोठा साहेब तो गरीब कोणा साहेब मंत्री आता मंत्री मंत्री मध्ये गरीब दुबळाला खासदार का आमदार खासदार खासदार यो जाम ना अख्खे गाव ना संडास खाय गયેલ यो कारभारी याला बियाला बरोबर सांग याला अरे संडास खाऊ शकता का तुम्ही संडास कोणी खाय का अरे गो नाही तो दुसरा असल अरे ऐका दादा यो तो गरीबाचा वाली गरीब लोकांना तो काही काही करून देतो बेघरा देतो अनेक प्रकारची औषधं देतो साहेब या रस्ता आमने गावना करात विहिरी काढात मोठा मोठा बंधारा बांधात आपण काय पाहिजे अरे माझी ओळख लागली नाही तुम्हाला इकडे या इकडे या अरे माझी ओळख कशी तुम्हाला लागत सगळा विकास हा परिसरात विकास कोणी केला आम्हाला थोडी माहिती मी केलं मी तुमच्या गावामध्ये आम्हाला- लाईटची व्यवस्था नाही होती लाईटची व्यवस्था कोणी केली आमना कदा मग मीटर कापिली गईला तू बिल भरला नाही ना आणि तू या काय वाजता करायचा तुम्ही बिल भरायला पाहिजे ना अरे मोठा माणूस हा परिसरात माझा वजन आहे एवढा वजन कोणाचाच नाही मी मोठा माणूस आहे अरे माझा बंगला माझा गाव बीजादेवी आहे हे गावातला मी माणूस आहे राहते कुठे दिल्लीमध्ये मित्राने आपण दिली ना देखी आम्ही हा पण आज होळी म्हणून मी गावामध्ये आलो हा आज तुमचा हे सगळा विकास केला हे मी अरे तिकडे बीजादेवीच्या बाजूला अंगले शेवटच्या बाजूला मोठा बंगला आहे तो माझा अशा करून देखशील तर पडून जाशील हा अरे एअर कंडिशन अशा पायवानी बटन दाबायचं ऑटोमॅटिक दरवाजावर हवा काय तरी बटन दाबा ना दरवाजावर आणि आणि आपण दुसरा बटन दाबा संडास बाहेर मला संडास लागणे रे बाहेर काढी मागो
ये तू शेत हा आईने पेटवा दुखी राहणार कश तर तू सांगास ना पहिला बटन दाबा ऑटोमॅटिक दरवाजा वर दुसरा बटन दाबा कसं दास तू संडास बाहेर काढी दे ना मला जरा पेट मग दुख वेळा संडास हे संडास नाही संडासच्या बाथरूम बाहेर शेपी पण ना अरे वेळा एक खोलीमध्ये 40 पंखे एक पंखा बी तू नाही घरावून लागते एक पंखा बी भेटले हा आणि तुला माहित नाही या हायवेवर गाडी चालतात या कोणाच्या सगळे वाहन व्यवहार सगळे मार्केटला गाडी जातात सगळे हे माझे एवढा मोठा माणूस मी मला ओळखलंच तुम्ही नाही तुझ्या आईची तुझं नाव काय बंडू काढू बंडू काढू तुमच्या विहिरीला पाणी कोणी दिला काय जाण माझं नाव बंडू काढू रे नाही रे मला जरा आता माहिती पडली हा ते तुला विहिरला त्या होल उडवला ते ये मीच ना ये नी ना ये नी ती रोज मा घर नाही होता तरी उडवी गए तुमच्या विहिरीला पाणी कोणी दिला मी दिला तुमच्या गावाची लाईटची व्यवस्था मी केली तुमच्या परिसरात सगळे रोड ब्लॉकचा रस्ता लाईटचा आणि काही इंदिरा आवास प्रधान आवास घरकुल बेघर सगळी व्यवस्था कोणी दिली आता ओळख लागली ना लागली ना पाय धर तुम्हाला पडेल तुम्ही धरा अश्या ए तुझ्या आईने बंडू काढू बाय धर बंडू काढू हा अरे तुला नाव ना तुला पाय धरू पण बूट काढ ना नाही ते काढत नाही मोठा माणूस नाही अश्या बरोबर लागली ना ओळख लागली ओळख देख हा ओळख लागल्या बरोबर एक काम करा आता कसं काय काम करू आता तुमची सगळी व्यवस्था तुमची लाईन मी पाळली हा पाळली अरे वेड्या हो माझ्या काहीतरी नाव काढा अरे तुझं नाव कसं काय काढू अरे आपला परिसरात बाकी कोणाला माहित नसे म्हणून तुम्ही माझं नाव काढा कसा काढू मी पण मलाच सांगायचं वेड्या अशा करून नाव काढा मी तुम्हाला सांगेन तुम्ही माने पाठीमाग म्हणायचं गावाचा विकास कोणामुळे आम्ही काय सांगायचे माझ्याला दाखवायचे तुझ्यामुळे आपल्याला खाली तुझ्यामुळे सगळा विकास कोणामुळे झाला तुझ्यामुळे झाला ना मग हा मी जसं म्हणेन तुम्ही परत मला दाखवायचं एक शब्द सांगा ना वो आपल्याला काही एक शब्द तुझ्यामुळे अरे मांगले गलीला पण जाऊन सांगा अंगले बाजूने गलीला पण बीजा देवी गाव मग प्रत्येक गलीला जाऊन आपले सांगायचे हा अरे गावाचा विकास कोणामुळे गावाचा विकास कोणामुळे तुमच्या विहिरीला पाणी कोणामुळे तुझ्या विहिरीला पाणी कोणामुळे आणि लाईटची व्यवस्था कोणामुळे लाईटची व्यवस्था कोणामुळे तुमच्या लग्ना कोणामुळे तुमच्या लग्ना कोणामुळे तुमच्या भाईला पोरा कोणामुळे तुझ्या भाईला पोरा कोणामुळे तुझ्या भाईला पोरा कोणामुळे काय होईना तुला आम्हाला आलं आता अरे होडा काय सांगाला ना तुझ्यामुळे तुला काय होईल आणि आम्हाला येणे आलास तू आता तो लावील तसंच मला लावील हा लाव ना बिचारा खावस तू ते त्यामुळे मग
आता तो लावील तशाच मला लावील हा लाव ना. आता मस्त नाचायला हा तुझ्या विहिरीला पाणी कोणामुळे तुझ्या विहिरीला पाणी कोणामुळे तुमच्या लग्न कोणामुळे अरे तुमच्या लग्न कोणामुळे तुझ्या बाईला पोरा कोणामुळे काय झालं तुझी बाईला पोरा कोणामुळे आम्ही का वटावर झोपी राहायचं का हा आमच्या मुळे नाही का हा हा ना तो सांगणार तर तू नाही आहे कसं तर ती पटलं ना येडवाई तर तो माव मारे इकडे भगवान गाव तरी असे सांग ना हा लया केला अठलया आखू सांगू दे येऊ ना गाडी बिडी नेसना बिसना टाकी पोरी माने आता जरा कायक जास्त मग आता बेस करी ऐकायला अवश्य सांगणार मग खूप खूप आहे कसे माहितच आहे का तुमच्या लग्न कोणामुळे तिच्यामुळे ना आणि पोरा बी सांगले तुझ्या बाईला पोरा पण कोणामुळे मग काय फुकट गोदला मग झोपू का ताव तर तू सांगस तुझ्यामुळे माहित पक्काचे केलं का मग त्यामुळे मानी कोण आहे का ये बाईला कदाच त्याच्यामुळे हो तो बरोबर सांगितलं ना हा तू गांडा असला येडा कसे ओसे ओ शेठ हा झाला तवा आला आम्ही अच्छा ये काय चालू दे हा तुला आम्ही तू घामुळे का अर्ज अच्छा ये मग वांदा झाला कसं काही वांदा झाला आम्हाला पक्का बांधलं आखुरी वचका हा, रिवर्स. म्हणजे तुम्हाला आनंद झाला आनंद. बरोबर आनंद झाला एकदम आणि भारी. सगळा विकास मी केला हा, तूही म्हणून केला. हा. आता ते बाजूने खेळत जाऊन सांग बरोबर बरोबर हा. तुमचा विकास कोणामुळे तुमचा विकास कोणामुळे शिक्षणाची व्यवस्था कोणामुळे शिक्षणाची व्यवस्था कोणामुळे तुमच्या पाण्याची व्यवस्था कोणामुळे आता पाण्याची व्यवस्था कोणामुळे तुमचा लग्न कोणामुळे तुमच्या बाईला पोरा कोणामुळे आम्ही फुकट लग्न के आता अरे बाबा आमच्या साहेबाला मारलं कुठे गेला आमचा साहेब कोणी आमच्या साहेबावरती दादागिरी केली हा गाव बिघडवून असणार गावा बिघडता असते ये तुझ्या मुलावा ये ना ये ना तो हेर ना हो त्याला चष्मा तिथं कशाच देख ना तू बाजवी धावा तुझ्या मुले हॅलो हॅलो गेले का ते ते हाल फोन केले का हो इकडे जा हे ना शेला शेना देना पण आमच्या साहेबाचं काय चुकलं का काय चुकलं आमच्या साहेबांना बागुल दादा म्हणजे आपले काय चूक केली याच्याला म्हणजे आम्ही खोटा काय केला तुला मग काय सांगू तू अख्खा चांगला सांगा हा तू नाही हिरीला पाणी कोणामुळे हा तुमची लाईट कोणामुळे ती बी तुझ्यामुळे माझ्यामुळे. तुझ्या लग्न तुमच्या लग्न माझ्यामुळे हा तर ती तुमच्या विहिरीला पाणी हा, हा, चाबुकान हा. ती राखताव चाबुकान
तुने मायने बंडू काढू तुने तर नाही मायने डुक्कर मारू बंडू काढू पण तू काय सांग तुम्ही बाईला तुमच्या विहिरीला पाणी कोणामुळे तू त्यामुळे साहेबामुळे तुमच्या गावाची लाईट कोणामुळे तुमच्यामुळे नाही साहेबामुळे तुमचं लग्न कोणामुळे तुमचे बाईला पोरा सुद्धा माझ्यामुळे कारभारीला विचार त्या कारभारीला विचार काय तुझ्यामुळं आम्ही काय झाडाचा खातो फिरायचं का पण तुझ्यामुळं कसं काय आहे तुझ्यामुळं थांब 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 तुमच्या लग्नाला किती वर्ष झाला 10 वर्षा 10 वर्ष झाला तुमची बाईला पोरा किती काय नको 10 वर्ष होईना तरी काय नाही काही नाही होईतात ना त्या पण तुझ्यामुळं नको पाहिजे तुला लग्नाला 10 वर्ष झाला तुम्हाला पोरा नाही पोरा नाही आता एक पोरा आहे ना एक ना एक 8 ते 9 वर्षापर्यंत तुम्हाला पोरा नाही पोरा नाही तुझी बाई अशी रडत फिर रडत फिर गज तुम्हाला पोरा नाही तेवर नाही अरे अशी हॉस्पिटलला जा अशी दवाखान्याला जा अशी भगत पाणी औषध पाणी करत रडत फिर पण तुम्हाला पोऱ्या नाही मा विचार करू ही बंडू काढीनी बाई कजे रडत फिर तो डाक्टर तू वर तू पकी न दर अरे माई असे विचार करू ही बाई कजे रडत फिर बाईला मी सांगू रडत फिर बाई येव असे बाई आता बोलविलीस तू माई घर बसाडी घर लाईनी बसाडी बाईला विचारू बाई तुम्ही रडू नका मी बसलेला आहे कासाठी तुम्ही रडते बाईने मला सांगितलं मालिक आम्हाला 8-9 वर्ष झाला आम्हाला पोराने मी डोका चालवला आणि घरात मी एकटा होतो एकटा तू एकटाच होता मग तू नि बाई अरे होळीला ती पाहुणा जायला होती होळी करायसाठी माहेर जाय होती वय तुझ्या मुली रे मग मी डोका चालवला आता बाईला काहीतरी इलाज करणार पडेल बाईला सांगू बाहेर बसू नको घरमा ये घरमा बसाडी बाईला माई आणि मग असे कुठना लावा अशा औषध आणा माई कुठना लावा आणि लगेच मग 3 बार तिला पाजा तुने बाईला 3 बाजा औषध पाजा ते पियाच करा अरे पिदा तिला सांगू नाही उतरणार तरी पेज तू मोठी पक्की जीव कर पक्की हाय देवा कर पण मग सांग पेज म्हणजे औषध कोडू कडवा लाग ना म्हणून तू मग पेज अशी पिणी आणि तिला सांगू जाय घर आता देख तू 3च महिना नावतो 3च महिन्यानंतर तुमच्या बाईला महिना टळी गेली आता तुमच्या पोरा आता एक झाला का नाही झाला आता पोरा कोणामुळे झाला सांगायला विनय पण काय करवा पोरा कोणामुळे बदे सांग रे बरं मला तर झाला ना माझ्यामुळे बोंडू काढू मला मारतेस तुम्ही पण आम्हाला साहेब रगजी आहे ना तुझ्यामुळे ते काही सामान्य कुठं का अरे तुझ्या पोरा तर एकच माझ्यामुळे याच्यात 3 पोरा माझ्यामुळे हवात येण्यासाठी तू निवडायचे वाचणार तुझ्यामुळे वा तेव्हा तुम्हाला मी सांगू एवढा सगळा तुमच्यासाठी मी केला मग कशा होईना त्यानं पाय धर ना येडा तू ना आता तिने पोरा तू ये माना एक राहू दे माना इधर पाय धर तुझ्या आईनी बंडू काढू तुम्ही तर एक तारा जे नको सांगस झाला ना माझा झाला आता कोणा कशी आवाज नको करू आज आमच्या गावात होळी आहे होळीचा सण आहे म्हणून गुपचूप खाऊन पिऊन घरात झोपा काही गर्दी करू नको नाही मा सारखा वेट नाही आणि सगळी व्यवस्था आजू काही पाहिजे नको आता तुझ्या